तर आता हे बघा, ब्रॅकेटला बसणारं जे होल असतं ते कट झाले आणि बंपरच कट आहे. नमस्कार, आज आपल्याकडे आली आहे सी एस, मारुती सुझुकीची सी एस. तर ही अशा अवस्थेत आली आहे, तिचं फेंडर चेपलं आहे आणि बंपरचं तर तुकडा सोडून निघाला आहे. तर आधी आपण फेंडरचं पूर्णपणे डेंटिंग करून घेणार आहोत, त्यानंतर आपण पेंटिंग करणार आहोत. तर डेंटिंग अगदी व्यवस्थित प्रॉपरपणे आपल्याला काढायचं आहे. तर हे करताना आपल्याला आतून बऱ्याच वेगळ्या पद्धतीनं त्याचा डीप आहे, तर तो व्यवस्थित डेंट काढून घेतो आहे. आणि आपल्याला जर पेंटिंगचे पूर्ण नॉलेज घ्यायचं असेल तर माझं डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी नंबर सेव्ह करतो आहे, तर मला कॉन्टॅक्ट करू शकता की आपल्याला पेंटिंगचं नॉलेज मी व्यवस्थित आपल्याला देऊ शकेल. तर डेंट काढून झाल्यावर डेंट काढताना याला प्रॉब्लेम एक असा आला की पूर्वी ह्याचं एक काम झालं होतं ह्या गाडीचं. मग ती काम अशा पद्धतीने झालं होतं की ते असं भरलं होतं की तो डीप तसाच न चेपा काढता भरला गेल्यामुळं तो डेंट काढताना इतका त्रास झाला की बघू शकता की मला स्क्रूड्रायव्हरनं ते पूर्ण पोपडे वगैरे त्याचे पूर्णपणे डीपमधले सगळी लांबी व्यवस्थित काढून घेऊन मगच मला प्रॉपर त्याचा डेंट काढता आला. तर आता हे बघा, ब्रॅकेटला बसणारं जे होल असतं ते कट झाले आणि बंपरच कट आहे. तर आपण हे झालेलं पाहू शकता. आता हे कशा पद्धतीने करतोय तेही आपल्याला पाहायला मिळेल. तर ह्या अशा साध्या सिंपल पद्धतीने आपण याचा हे करून घेतलेलं आहे. तर आता हा प्रॉपरली आपण याचा डेंट काढून घेत आहोत. हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि जर आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर ड्राय सँडर आपण यामध्ये वापरतो आहे. फेंडर हे बाजूलाच काढून घेतलं, कारण व्यवस्थित आपल्याला घासता यावं म्हणून ते बाजूला करून परत जोडून घेतलं आहे, फिटिंग करून घेतलं. पुन्हा त्याच्यामध्ये आपण लांबी प्रॉपर पद्धतीने अगदी व्यवस्थित भरून घेतलेली आहे. हे भरून झाल्यानंतर आपण ड्राय सँडिंग करून घेतलं आहे. परत तो आपण रोल पेपरनं पण घासून त्याची लाईन लेवल करून घेतली. लाईन लेवल करत असताना फारच काळजी घ्यावी लागते. आता ते झाल्यानंतर आपल्याला वॉटर पेपरनं आपण याचं काम करून घेतो. ही छोटीशीच व्हिडिओ आहे, त्यामुळे हे जरा फास्ट मोमेंटमध्ये आपण करून घेत आहोत, कारण कामच छोटं आहे पण मेजर आहे. तर हे आपण आता प्रायमरसाठी तयार झाली आहे. प्रायमरसाठी आपण हे पूर्ण मास्किंग करून घेतो, जेणेकरून बाहेरच्या दुसऱ्या पार्टवर तो प्रायमर उडू नये याची आपण काळजी घेऊन आपण पूर्णपणे प्रायमर, हार्डनर बेसवाला प्रायमर आपण वापरतो. आता त्यानंतर आपण ही चेकपुटी केली. चेकपुटी केल्यानंतर आपण आता ते घासून झाल्यानंतर आता आपण हे कलरला घेतलं आहे. आणि जरा लाईटचा इश्यू असल्यामुळे सारखं लाईट येणं जाणं होतं, त्या ह्याच्यामध्ये पण आपण काम करत होतो. आता हे पेंट वगैरे मारून झाला, आता हे कोटिंग मारून घेत आहोत. तर कोटिंगचा आपण हा फायनल हातमध्ये आपण हे कवर केलेलं आहे. त्यामुळे ही कार आता आपल्याला शोरूमसारखी दिसेल. आणि हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल तर आपण पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये.